नमस्कार मंडळी, पिंपरी चिंचवडच्या एका सुंदर प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज मी पश्चिम पुण्याच्या तातवडे या भागामध्ये उभा आहे आणि आजचा हा जो प्रोजेक्ट आहे तो पुणे बेंगलोर हायवे लगत असणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 2, 3 आणि 4 BHK फ्लॅटची माहिती देणार आहे। सोबत तुम्हाला 3 आणि 4 BHKचा अतिशय सुंदर असा सॅम्पल फ्लॅट सुद्धा दाखवणार आहे। सो तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, जेणेकरून हा 16 एकरचा भला मोठा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तुम्हाला साईड व्हिजिट प्लॅन करणं आणि पुढे इथे फ्लॅट बुक करणं सुद्धा निश्चित सोपं होईल। तर चला आता आपण या व्हिडिओची सुरुवात करूया। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊ। टोटल 16 एकरचं हे लँड पार्सल आहे आणि तातवडे या भागाचा जर विचार केला तर 16 एकरच्या लँड पार्सलमध्ये खूप कमी प्रोजेक्ट इथे बनतात आहे। आता हा फेज 1 आहे, जिथे 3 टॉवर आहेत। फेज 2 मध्ये 3 टॉवर आहेत आणि फेज 3 मध्ये 2 टॉवर इथे असणार आहे। आता इथं फेज 1चं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे। आता या मॉडेलमध्ये तुम्हाला अख्खा 16 एकरचा लेआउट दिसतोय, पण जर तुम्ही ह्या साईडला आलात तर हा पूर्ण जो मॉडेल इथे बनवून ठेवण्यात आला आहे तो आहे फेज 1चा। तुम्ही बघू शकता की फेज 1 मध्ये 3 बिल्डिंग आहेत, A, B, C आणि पुढच्या साईडला हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय हे कमर्शियल प्लस पार्किंगचं स्ट्रक्चर आहे। म्हणजे ह्या ABC 3 बिल्डिंगमध्ये तुम्हाला बेसमेंट प्लस ग्राउंडमध्ये कार पार्किंग तर देण्यातच आली आहे, पण सोबत हा जो कमर्शियल मॉलचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कार पार्किंगची इथे जी सोय आहे ती करून देण्यात आलेली आहे। आता हा फेज 1 जर तुम्हाला मला सांगायचं झालं तर 5.5 एकरमध्ये हा फेज 1 इथे बनवण्यात येतोय आणि याचं जर स्ट्रक्चर सांगायचं म्हटलं तर B1, B2 हे जे 2 फ्लोर आहेत जे खाली जमिनीमध्ये असतात, ग्राउंड फ्लोअरच्या खाली ते कार पार्किंगचे असणार आहे। त्यानंतर कार पार्किंग ग्राउंड फ्लोअरला पण असणार आहे आणि त्याच्यावर हे जे तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर दिसतं हे 32 मजल्याचं स्ट्रक्चर आहे, तिन्ही बिल्डिंगचं। त्याच्यामध्ये A आणि B, आता ही A विंग आहे, ही B विंग आहे। ह्या 2 विंगमध्ये प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट असणार आहे आणि ते फ्लॅट 2 आणि 3 BHKच्या कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला 5 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस देण्यात आलेले आहेत। त्यातली जी 5वी लिफ्ट आहे ती फायर लिफ्ट असणार आहे। पहिलं फायर एक्झिट असायचे, म्हणजे दुसरी स्टेअरकेस जी असते ती फायर स्टेअरकेस असते। आता फायर लिफ्ट सुद्धा नवीन प्रोजेक्टमध्ये दिल्या जातात। सो हे सेफ्टी पर्पज खूप चांगला विषय आहे। त्यानंतर जर सी विंग बघितली तुम्ही, ही इथं जी दिसते तुम्हाला ही सी विंग आहे। त्याच्या प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट आहेत, 4 लिफ्ट आहेत, म्हणजे प्रत्येक फ्लॅट मागे एक लिफ्ट तुम्हाला देण्यात आली आहे, 2 स्टेअरकेस आहेत आणि हा जो सी टॉवर आहे ना हा पूर्णपणे 4 BHKचा असणार आहे। आता इथं 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट पण बनवून ठेवण्यात आलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यानंतर ह्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये 50 लक्झुरियस अम्युनिटीज असणार आहेत। आता ह्या ज्या अम्युनिटीज आहेत त्या तुम्हाला इथं बघता येतील बघा, ह्या कमर्शियल जागेमध्ये, हे कमर्शियल मॉडेलमध्ये ही कमर्शियल बिल्डिंग जी आहे ती टोटली वेगळी असणार आहे। आता ह्याच्यामध्ये जे 2 फ्लोर आहेत ते तुम्हाला शॉपसाठी देण्यात आलेले आहेत। आता ह्या बिल्डिंगच्या समोरचा जो रोड आहे, जो डिकॅथलॉन, जो वाकडचा भूमकर चौकाच्या बाजूला जो डिकॅथलॉन मॉल आहे, त्या डिकॅथलॉन पासून पुढे औंध BRTS रोडकडे जाणारा जो रोड आहे तो ह्या प्रोजेक्टच्या समोरचा रोड आहे, जो तुम्हाला इथे दिसतोय। जो आता एक्झिस्टिंग तुम्ही बघितला तर जवळजवळ 80 फूट आहे आणि भविष्यामध्ये तो 120 फुटापर्यंत मोठा होणार आहे। तर ह्या रोडमुळं इथे समोर कमर्शियलचं पण प्लॅन करण्यात आलं आहे, जिथे 2 फ्लोर जे आहेत ते या शॉपच्या वर परत 2 फ्लोर कार पार्किंगसाठी सोडण्यात आले। म्हणजे तिथं B1, B2 ग्राउंड ते वेगळे आहेत कार पार्किंग, इथं परत 2 फ्लोर कार पार्किंगसाठी सोडण्यात आले। त्याच्यानंतर इथे बँक्वेट हॉल प्लस रेस्टॉरंट असणार आहे आणि अर्धा जो स्पेस आहे तो इथं ज्या सोसायटीच्या अम्युनिटीज आहेत त्या असणार आहेत। आता अम्युनिटीजमध्ये अशी कुठलीच अम्युनिटीज नाही आहे जी या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेली नाही। सगळ्यात सुंदरचं इथलं स्विमिंग पूल आहे, जे तुम्ही इथे वरच्या साईडला बघू शकता, जे की कमर्शियल मॉलच्या वर देण्यात आलेलं आहे। सो इथल्या अम्युनिटीज ज्या आहेत त्या 50 पेक्षा जास्त आहेत आणि अम्युनिटीज बनवताना लहान मुलं असतील किंवा यंगस्टर असतील, सिनियर सिटीजन, सगळ्यांचा विचार करून इथे अम्युनिटीज देण्यात आलेला आहे। बेसिकली हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रीमियम आणि लक्झरियस सेगमेंटचा असा हा प्रोजेक्ट आहे।
आता याच्यामध्ये जर तुम्हाला कार्पेट जर मला सांगायचं झाले तर 2 BHK मध्ये साधारणतः 5 कार्पेट आहेत, 3 BHK मध्ये 2 कार्पेट आहेत आणि 4 BHK मध्ये पण 2 कार्पेट इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. याचं पोझिशन डिसेंबर 2029ला इथे होणार आहे. मी फेज 1चं सांगतोय, जे पोझिशन मी सांगितलं डिसेंबर 2029 ते हे फेज 1चं पोझिशन होणार आहे. त्याच्यानंतर फेज 2 आणि फेज 3चं लॉन्चिंग होणं इथे बाकी आहे. सो आता आपण ह्या साईडला जाऊया. तुम्ही इथलं हे जे सेल्स ऑफिस आहे ते सुद्धा बघू शकता, किती सुंदर बनवून ठेवण्यात आलेलं आहे. सो या साईडला 3 आणि 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट आहे, तो आपण आतमध्ये जाऊन बघूया. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा, व्हिडिओला स्किप करू नका. सो मंडळी, 3 आणि 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला एक हक्कानी विनंती करणार आहे की तुम्ही आमच्या बुक माय वास्तू मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आजकाल महाराष्ट्रामध्ये हिंदी मराठी हा मुद्दा प्रचंड गाजतोय. आता पुण्यातल्या रिअल इस्टेटची जर गोष्ट सांगायची झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी व्हिडिओ बनवतात. आता लोक हिंदी व्हिडिओ ह्यासाठी बनवतात की बघणाऱ्यांची संख्या पण खूप मोठी आहे. आता मराठीमध्ये कॉन्टेंट बनवणारे आमच्यासारखे फार क्वचित लोक आहे आणि ते पण रेग्युलर मराठीत व्हिडिओ ह्यासाठी बनवत नाही की जे आपले महाराष्ट्रातले लोक आहेत ते त्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तिथले व्हिडिओ बघत नाही, त्याला लाईक करून शेअर करत नाही. तर कसा आपल्या मराठीचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो होईल. आणि त्यामुळे आमच्यासारख्या मराठीमध्ये व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांना खूप कॉम्पिटिशन करावं लागतं हिंदी कॉन्टेंट बनवणाऱ्यांसोबत. आणि आमचं जरी बुक माय वास्तू हिंदी चॅनल असेल तरी मराठी चॅनल हे आम्ही खूप आधीपासून बनवलं होतं, पण लोक त्याला रिस्पॉन्स देत नाही, म्हणून मजबुरीत आम्हाला हिंदी कॉन्टेंट पण हे बनवावा लागतो. सो जोपर्यंत तुम्ही साथ देत नाही तोपर्यंत आपण मराठीतले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बनवू शकणार नाही. सो निश्चित तुम्ही आमच्या बुक माय वास्तू मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नाही आवडले तर तुम्ही डिसलाईक करा, पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब पण करा, जेणेकरून आमच्यासारखे मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहे त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतील. ऑटोमॅटिक मोठ्या प्रमाणात लोक मराठी कॉन्टेंट बघायला सुरुवात करतील आणि हिंदी कॉन्टेंट क्रिएटर जे आहे त्यांची व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आणि जे तुम्ही मला वारंवार हिंदी चॅनलमध्ये कमेंटमध्ये येऊन सांगता की मराठीत बोला, मराठीत कॉन्टेंट बनवा, तुम्ही परप्रांतीय लोकांना प्रमोट करू नका, तर हे सगळं बोलायची गरज पडणार नाही. तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो, येणाऱ्या काळामध्ये पुणे असेल, मुंबई असेल, कोकण असेल, या भागातले अतिशय सुंदर सुंदर प्रोजेक्टचे व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी वारंवार आम्ही घेऊन येऊ. आणि याच्या आधी पण आम्ही खूप चांगला कॉन्टेंट बनवलेला आहे जो आमच्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, पण तुम्ही सबस्क्राईब न केल्यामुळे किंवा तुम्ही न बघितल्यामुळे तो जो कॉन्टेंट आहे तो व्हायरल आमचा होऊ शकलेला नाही. तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक गोष्ट मी तुम्हाला अजून एक निश्चित इथे सांगू इच्छितो की आम्ही आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या सबस्क्रायबरला, आमच्या कस्टमरला कधीच कुठलेही चार्ज करत नाही. तर तुम्हीच विचार करा की जर तुम्हाला कुठले चार्ज पण द्यायचे नाही आहे, तुम्ही फक्त जो कॉन्टेंट हिंदीमध्ये बघताय तो फक्त मराठीत बघायचा असेल आणि तो कॉन्टेंट बघून जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर घेणं किंवा जमीन घेणं किंवा दुकान घेणं जर सोपं होत आहे तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपल्या मराठी भाषेचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो होण्यास निश्चित मदत होईल. सो सर्वप्रथम आपण 3 BHKचा फ्लॅट बघूया, त्याच्यानंतर 4 BHK पण मी तुम्हाला या साईडला दाखवतो. हा आहे 1194 स्क्वेअर फूटचा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट. तुम्हाला इथं लॅमिनेटेड वुडन डोअरसोबत डिजिटल डोअर लॉकसुद्धा देण्यात आलेले आहेत. लिग्रँडचे स्विचेस असणार आहे. हा आहे तुमचा लॉबी स्पेस, ज्याची साईज 4.10x4 असणार आहे. हे आहे तुमचं लिव्हिंग रूम, ज्याची साईज 12x16 असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही इंटेरियर करू शकता. एल शेप सोफा ठेवू शकता, टिपॉय आहे. या साईडला तुम्ही TV कॅबिनेटचं प्लॅन करू शकता. या साईडला तुम्हाला अटॅच कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे, ज्याची साईज 12x5 असणार आहे, म्हणजे 12 फूटाची लांबी आहे, रुंदी 5 फूट आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे प्लॅन्टेशन करू शकता. समोरच्या साईडला तुम्हाला एल शेप मॉड्युलर किचन देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज 11x9.5 असणार आहे. युटिलिटी एरिया जो आहे म्हणजे ड्राय बाल्कनी जी ती कवर्ड देण्यात आली, ज्याची साईज 3.3x9.2 असणार आहे. या साईडला तुम्हाला डायनिंग स्पेस देण्यात आलेला आहे, 10x8.5 ह्याची साईज आहे. पण इथे एरिया किती सुटला आहे तुम्ही बघा. इथं 4 सीटर तुम्हाला डायनिंग टेबल जरी दाखवलं असेल तर इथं 6 सीटरसुद्धा डायनिंग टेबल बसू शकतो. या साईडला तुम्हाला पहिलं बेडरूम देण्यात आलेलं आहे, जे की किड्स बेडरूम म्हणून तुम्ही वापरू शकता, ज्याची साईज 10.5x10 इथे देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने इंटेरियर तुम्ही इथे करू शकता. फुल साईज तुम्हाला विंडो देण्यात आलेले आहे आणि वॉर्डरोबची जी स्पेस आहे ती तुम्हाला इथे भिंतीच्या आतमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे जो तुमचा कार्पेट आहे तो अजिबात इथे डिस्टर्ब होत नाही आहे. समोरच्या साईडला तुम्हाला वॉश बेसिन प्लस कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज 5x6 इथे असणार आहे. CP सॅनिटरी फिटिंग ह्या जॅगवॉर आणि क्यूड कंपनीच्या देण्यात आलेल्या आहे. ही हिंदीवेअरचंच टॉपचं मॉडेल आहे. त्याच्यानंतर या साईडला
तुमचं दुसरं बेडरूम असणार आहे, जे की मास्टर बेडरूम म्हणून तुम्ही वापरू शकता, ज्याची साईज 11x14.2 असणार आहे. इथं तुम्ही असा किंग साईज बेड पण ठेवू शकणार आहात. इथे तुम्हाला अटॅच कवर्ड बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे, ज्याची लांबी 11 फूट आणि रुंदी 3.5 फूट असणार आहे. त्याच्यानंतर या साईडला तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब देण्यात आलेला आहे. आजकाल वॉकिंग वॉर्डरोबची घरं लोक खूप पसंत करतात. 5x6 याची साईज आहे. आणि हे आहे मास्टर बेडरूमचं अटॅच टॉयलेट बाथरूम, ज्याची साईज 5.2 × 7.10 असणार आहे. आणि ह्याच्या बाजूला लागून तुम्हाला तिसरं बेडरूम देण्यात आलेलं आहे, ज्याला तुम्ही पॅरेंट्स बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम म्हणून सुद्धा वापरू शकणार आहात. स्विचेस लीग्रँड कंपनीचे असणार आहेत. तिसऱ्या बेडरूममध्ये तुम्हाला सर्वप्रथम इथे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज 4.11 × 7.10 असणार आहे. आणि हे आहे तुमचं तिसरं बेडरूम, ज्याची साईज 14 × 11.3 असणार आहे. इथे सुद्धा तुम्ही असं किंग साईज बेडचं प्लॅन करू शकणार आहात. ही वॉर्डरोब स्पेस तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने होऊ शकते. या साईडला तुम्हाला खिडकीसुद्धा देण्यात आलेली आहे. सो अशा प्रकारे हा होता 3BHK फ्लॅट. खूप सुंदर इंटेरियर करून ठेवण्यात आलं, जसं मी मगाशी सांगितलं होतं. तुम्ही पण अशा पद्धतीचं इंटेरियर जर केलं तर तुमचा फ्लॅटसुद्धा निश्चित असा दिसू शकणार आहात. सो ह्या साईडला आता 4BHKचा सॅम्पल फ्लॅट बनवून ठेवण्यात आलेला आहे, तो सुद्धा आपण बघून घेऊ. याचा कार्पेट होता 1194 स्क्वेअर फूट. आता आपण 4BHKचा सॅम्पल फ्लॅट बघूया. सो मंडळी, मी आशा करतो की 3BHKचा सॅम्पल फ्लॅट तुम्हाला निश्चित आवडलेला असणार आहे. इथे 4BHKचा सॅम्पल फ्लॅट, खूप सुंदर असे सॅम्पल फ्लॅट इथे डिझाईन करून ठेवण्यात आलेले आहेत. आता हा जो 4BHKचा सॅम्पल फ्लॅट आहे, याचा कार्पेट 1542.70 स्क्वेअर फूट आहे. सर्वप्रथम तुम्हाला 3BHK सारखेच लॅमिनेटेड वुडन डोअर देण्यात आलेले आहेत. इथं डिजिटल डोअर लॉक आहे. तुम्ही फॉयर स्पेस, जो ज्याला आपण लॉबी स्पेस पण म्हणतो, तो बघू शकता. त्याची साईज 5.9 आहे, म्हणजे याची जी रुंदी आहे ती 5 फूट आहे आणि याची लांबी जी आहे ती 9 फूट इथे देण्यात आलेली आहे. तुम्हाला इथं VDP सिस्टीमसुद्धा मिळणार आहे. गेस्ट बेडरूम जे आहे, गेस्ट बेडरूम ते तुम्हाला एंट्रीलाच देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज 11.5x11 ऑलमोस्ट इथे असणार आहे. याला तुम्हाला इथे अटॅच बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे. आता ही जी बाल्कनी आहे, या बाल्कनीचा ॲक्सेस तुम्हाला लिव्हिंगमध्ये सुद्धा मिळतो. तो मी तुम्हाला लिव्हिंगमधून दाखवतो. आणि ह्या साईडला तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूमसुद्धा देण्यात आलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता, ज्याची साईज 5x8 इथे असणार आहे. सो गेस्ट बेडरूम नंतर आपण ह्या साईडला घेऊया. हा जो एरिया आहे तो ह्या फ्लॅटची जीव आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण तुम्ही बघू शकता किती सुंदर लिव्हिंग एरिया इथं डिझाईन करून ठेवण्यात आलं आहे. 13.7 × 17चा हा पूर्ण लिव्हिंग एरिया आहे. आणि बाल्कनी दाखवण्याच्या आधी ना आपण डायनिंग आणि किचन बघूया, कारण की बघा तुम्ही डायनिंग किती सुंदर इथे बनवून ठेवण्यात आलेलं आहे. हे बघा तुम्ही, खूप प्रीमियम आणि लक्झरियस घरं जी आहे ती ऑलरेडी वेस्ट पुण्यामध्ये बनतात आहे. आणि हा ताथवडेचा फ्लॅट दाखवताना मला वैयक्तिक जास्त आनंद का होतोय, कारण एवढा सुंदर फ्लॅट इथे बनवून ठेवण्यात आलेला आहे. खूप कमी असे प्रोजेक्ट आणि सॅम्पल फ्लॅट असतात जे एवढे सुंदर डिझाईन करून ठेवण्यात आलेले असतात. आता ह्याची अजून एक गोष्ट काय, जनरली सिलिंगची जी हाईट असते, म्हणजे ह्या फरशीपासून तर सिलिंगपर्यंत ती 3 मीटर असते. इथं 3.35 आहे, म्हणजे जर फुटामध्ये सांगायचं म्हणली तर 10 फुटापेक्षा जास्त तुम्हाला इथं सिलिंगची हाईट मिळणार आहे. सिलिंगची हाईट मोठी असल्यामुळं काय होतं की घर जे आहे ते स्पेशियस वाटतं. आता हे जे डायनिंग आणि किचन आहे, ह्याची जर साईज सांगायची झाली तर 18.3 × 10.5 इथे असणार आहे, म्हणजे जी रुंदी जी आहे ती 10.5 आहे आणि याची जी लांबी आहे ती 18.3 आहे. ड्राय बाल्कनी तुम्हाला इथे कवर्ड देण्यात आलेली आहे. आणि या युटिलिटी एरियाची जर साईज सांगायची झाली तर 4.5x8 असणार आहे. इथं किचन एवढं स्पेशियस आहे की इथं तुम्हाला 2 जे सिंक आहेत ते देण्यात आलेले आहेत. इथे तुम्ही भाज्या वगैरे वॉश करू शकता आणि इथे जे तुमचे भांडे वगैरे असतात ते तुम्ही इथे वॉश करू शकता. इथे तुम्ही वॉशिंग मशीन प्लस डिश वॉशर इथे ठेवू शकता, कारण जी साईज आहे ती खूप चांगली तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि ह्या साईडला हा जो किचन प्लॅटफॉर्म अजून एक आहे, इथं तुम्ही कटिंग चॉपिंग जे आहे ते सुद्धा इथे करू शकता. या साईडला बार काउंटर सारखी अरेंजमेंट देण्यात आलेली, ही तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता, कारण की मॉडर्न किचनमध्ये तुम्हाला लिव्हिंग डायनिंग हा जो एरिया आहे आणि किचन हे खूप स्पेशियस असं दिसतं, जसं तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये पण दिसत असेल. ह्या साईडला तुम्ही जे फ्रीजचं प्लॅन आहे ते करू शकता. आता मी जसं मगाशी म्हटलं होतं की लिव्हिंगला लागून कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे, जी की 17.8 × 5 असणार आहे, म्हणजे 17.8 जी लांबी आहे आणि 5 ह्याची
रुंदी आहे आणि किती स्पेशियस आहे तुम्ही बघा. हा जो दरवाजा तुम्हाला दिसतोय ना, हा जे मी पहिले बेडरूम दाखवलं तर गेस्ट बेडरूम, त्याचा हा दरवाजा आहे. म्हणजे या बाल्कनीचा ॲक्सेस या गेस्ट रूमला पण तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. सो आपण उर्वरित 3 बेडरूम बघून घेऊया. बटरफ्लाय लेआउट असल्यामुळं राईट साईडला तुम्हाला गेस्ट बेडरूम देण्यात आलेला आहे आणि लेफ्ट साईडला तुम्हाला 3 बेडरूम देण्यात आलेले आहेत. त्याच्यातलं हे जे पहिलं बेडरूम आहे ते 10.5 बाय 11.5चं असणार आहे, तुम्ही बघू शकता. त्या साईडला वॉर्डरोबचं प्लॅन तुम्ही असं करू शकता. इथे स्टडी टेबल ठेवू शकता आणि ही जी गोष्ट आहे ना, ही मला खूप आवडते. वॉल टू वॉल जी तुम्हाला विंडो दिली आहे, ज्याच्यामुळं काय होतं, सूर्यप्रकाश आणि हवा जी आहे ना, ती प्रॉपर येते. हवा खेळती राहिल्यामुळे घरातलं वातावरण जे आहे ते नेहमी फ्रेश राहतं. या साईडला तुम्हाला वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे. हे हिंदवेअरचं प्रीमियम व्हर्जन आहे. तुम्हाला नळ जॅग्वारचे देण्यात आलेले आहे आणि हे जे कॉड नावाची कंपनी आहे, हे हिंदवेअरचं एकदम प्रीमियम कलेक्शन विकते. या साईडला अशा पद्धतीने तुम्ही जे खालचे कपाट आहेत ती बनवू शकता. त्याच्यानंतर आतल्या साईडला आल्यानंतर हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला सीपी सॅनिटरी फिटिंग जॅग्वार आणि कॉड कंपनीच्या देण्यात आलेलं आहे. हे कॉमन टॉयलेट बाथरूम जे आहे ते 5 बाय 8चं आहे. हे आहे तुमचं तिसरं बेडरूम, जे की मास्टर बेडरूम असणार, जे साईज 11 × 14.2 असणार आहे आणि खरं सांगा किती लक्झुरियस आणि स्पेशियस दिसते, तुम्ही बघू शकता. आणि हा जर बेडरूम तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. मला वैयक्तिक तर खूप आवडला. या साईडला वॉर्डरोबचं प्लॅन करण्यात आलेलं आहे. मास्टर बेडरूमला इथं तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे अटॅच अशी, ज्याची साईज 11.2 × 3.5 असणार आहे. म्हणजे जी लांबी 11.2, रुंदी 3.5 इथं ठेवण्यात आलेली आहे. बाकी इथं बेडवर प्रॉपर रात्रीचा बंदोबस्त करून ठेवण्यात आलेले आहे. भरलेले बाटले, जॅक अँड डॅनियल, ग्लास, सिगार सगळे ठेवण्यात आले. पण हे इंटिरियर म्हणून ठेवण्यात आले. सो तुम्ही याला जास्त सिरियसली घेऊ नका, निर्व्यसनीच राहा माझ्यासारखे. सो या मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब देण्यात आलं. आता हे वॉकिंग वॉर्डरोब आहे ना, हे एक लोकांना खूप आवडतं. म्हणजे ही वॉर्डरोबसाठी सेपरेट जागा जी आहे ती प्लॅन केलेली असते आणि लोकांच्या वाढत्या मागणीमुळे आजकाल छोट्या कार्पेटमध्ये पण तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब जे आहे ते देण्यात येतं. ह्याची जी साईज आहे ती 5.2 × 6 असणार आहे आणि ह्या साईडला तुम्हाला मास्टरचं टॉयलेट बाथरूम देण्यात आले, ज्याची साईज 5 बाय 8 असणार आहे. आता या साईडला आपण चौथं बेडरूम बघूया. या बेडरूमच्या सुरुवातीला तुम्हाला इथे टॉयलेट देण्यात आले 5.2 × 7.10 त्याची साईज आहे आणि या बेडरूमची साईड जी आहे ती 13.9 × 11.9 अशी देण्यात आलेली आहे. या साईडला वॉर्डरोब बघा तुम्ही, किती सुंदर ह्याचं इंटिरियर डिझाईन जे आहे ते इथे करण्यात आलेलं आहे. लिग्रँडचे सगळे इथं स्विचेस असणार आहे आणि मी आशा करतो की हा 4 BHKचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो निश्चित तुम्हाला आवडला असेल, ज्याचा कार्पेट 1542.70 इथे ठेवण्यात आलेला आहे. सो हे फ्लॅट कसे वाटले 3 आणि 4 BHK हे कमेंट करून सांगायला आम्हाला मुळीच विसरू नका. सो आता आपण कॉस्टिंग समजून घेऊया. सो मंडळी, व्हिडिओच्या शेवटी आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे इथल्या फ्लॅटच्या किमती. तर 798 स्क्वेअर फूटचा 2 BHK आहे. त्याची पॅकेज कॉस्ट 1,01,00,000 जाते. त्यानंतर दुसरा कार्पेट आहे 834 स्क्वेअर फूटचा, ज्याची पॅकेज कॉस्ट 1,06,00,000 जाते. 864चा पण एक कार्पेट आहे जो की पूर्णपणे सोल्ड आउट आहे. आजकाल मोठ्या कार्पेटच्या घराच्या किमतींची खूप जास्त मागणी आहे. म्हणजे कार्पेट जर मोठा असेल तर तो पटकन सोल्ड आउट होतो. जसं इथे 864 स्क्वेअर फूटचा 2 BHK पूर्णपणे सोल्ड आउट आहे. 3 BHK 1,085 स्क्वेअर फूट आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 1,38,00,000 जाते. 1,194 स्क्वेअर फूटचा 3 BHK आहे जो की पूर्णपणे सोल्ड आउट आहे. 1,542 स्क्वेअर फूटचा जो सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवला 4 BHK, त्याची पॅकेज कॉस्ट 2,32,00,000 जाते. आणि अजून एक 4 BHK आहे 1,612 स्क्वेअर फूटचा, ज्याची पॅकेज कॉस्ट 2,42,00,000 जाते. म्हणजे 1,242 स्क्वेअर फूटच्या 4 BHK पेक्षा 10,00,000 रुपयाने जास्त ही कॉस्टिंग आहे. सो मी आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रीमियम आणि लक्झुरियस जो प्रोजेक्ट आहे तातोड्यामधला तो डिटेलमध्ये लक्षात आला असेल. बाकी काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा कमेंटसुद्धा करू शकता. जेव्हा कधी साईड व्हिजिटचा प्लॅन कराल तुम्ही, तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क तुम्ही नक्की कराच. कारण की तातोडेमधले ह्याच्या आधी बऱ्याच प्रोजेक्टचे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत. सो तुम्हाला वनरूफ प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कोणत्या कार्पेटचे फ्लॅट आहेत, त्याच्या काय किमती चालल्या आहेत, ह्या सगळ्याचा जो सर्वे आहे ती आमची टीम तुम्हाला निश्चित देईल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार प्रोजेक्टला व्हिजिट करणं सोपं जाईल. फ्लॅट
बुक करण्याचा जो प्लॅन आहे तो पटकन तुम्हाला घेता येईल आणि आमच्या मार्फत तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट घेताना कुठल्या कुठल्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे ते सुद्धा निश्चित सांगितलं जाईल. त्यामुळे तुमची फसवणूकसुद्धा होणार नाही. सो तुम्ही निश्चित आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून कॉन्टॅक्ट करा आणि साईट व्हिजिटचं निश्चित प्लॅन करा. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशनचं बटन दाबलं तर ते नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ तुम्हाला निश्चित इथे बघता येणार आहेत. आणि जसं मी मगाशी म्हटलं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका, कारण की सध्या जो हिंदी आणि मराठीचा जो मुद्दा आहे त्यामध्ये आमच्यासारख्या मराठी कॉन्टेंट क्रिएटरला तुमच्या हेल्पशिवाय मोठं होता येणार नाही, ग्रोथ करता येणार नाही. तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.